आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जयंत आता आतमध्ये बसलेला असतो त्याच्या केबिनमध्ये. तेवढ्यातच जानू तिथे येते आणि जानूचं जयंतकडे काम असतं. जानू आता जयंतला म्हणत असते की सर, मला जरा ना तुमच्याशी बोलायचं होतं. ते म्हणजे ना मला ना उद्या हाफ डेने यायला जमेल, चालेल का? मला हाफ डे हवा आहे. मग जयंत तिला विचारतो की का हाफ डे कशाला हवा आहे? तर जयंतला ती सांगत असते की ते काय आहे ना की मला ना उद्या आईसोबत जरा मार्केटला शॉपिंग करायला जायचं आहे. तिचा मला फोन आला होता, त्यामुळे मी ना लंचच्या ब्रेकनंतर येईन, चालेल का सर? असंही ती आता म्हणत असते. जेव्हा ती आता हे सगळं काही बोलू लागते ना, तेव्हा मात्र आता जयंत म्हणत असतो की चालेल, पण त्यावरसुद्धा माझी एक अट आहे. ती अट तुम्हाला मान्य करावी लागेल, असं देखील आता म्हटलं जातं. मग कोणती अट, काय, हे सुद्धा विचारलेलं असतं. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की जर तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर मी सुद्धा तुमच्यासोबत मार्केटमध्ये येणार आहे. बाकी मला काही माहीत नाही, असंही आता म्हटलं जातं. ज्या वेळेला त्याने ही अशी अट ठेवलेली असते ना, त्यामुळे आता तो देखील म्हणतो की चालेल, ठीक आहे, आपण एकत्रच जाऊया. या गोष्टी त्यांच्या आता ठरलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे जेव्हा आजी जी आहे ती भावनाच्या रूममध्ये जाते आणि भावनाला काय हवं नको ते बघत असते. भावना तर आता गाढ झोपलेली असते. भावना ज्या वेळेला तिथे जाते ना, तेव्हा मात्र आता भावनाला आजी विचारत असते की काय गं, आज आराम करतेस का? तर आजीला ती सांगते की हो हो, जरा पडले होते. आणि मग त्याच वेळेला आजीला ती आता म्हणत असते की खरं तर ना मी तोच विचार करत होते की काय करू. आणि त्यानंतर आता अगं तू गोळ्या खाल्ल्यास का? गोळ्या वेळेवर खात नाहीस आणि मग हे असं होतं बघ. गोळ्या तरी वेळेवर खात जा ना. मग हो, खरंच मी विसरले, कारण ना मला गोळ्यांची आठवण रोज करून ना हे देतात, पण आज मला त्यांनी गोळ्यांची आठवण करून दिलीच नाही. आज ते पार्टी ऑफिसला गेलेत ना, असंही आता ती म्हणत असते. आणि मग काय, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला देते. आणि असं बोलून आता गोळ्या ज्या आहेत त्या द्यायचं काम मात्र आता ती करू लागते. मुद्दामूनच ना आजी तिला म्हणते की असं गोळ्यांमध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही आणायचा, वेळेवर सगळं काही घ्यायचं, असं खोटं नाटं ती आता बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता आजी स्वतःहूनच तिला गोळी देत असते. आजी आता तिला जशा गोळ्या देते ना, तसा आता डाऊट येऊ लागतो. आणि आता या सगळ्या गोष्टी ती आता बघत असते की आजी माझी किती काळजी घेते, आजीला माझी खरंच खूप काळजी आहे, असाही विचार ना आता ती करत असते. मग काय, आजीने तिला गोळी दिलेली असते. तेवढ्यातच फोन वाजतो. फोन वाजल्याबरोबर ती आता गोळी खायची सोडून फोन उचलायला जाते. मग आता फोन जेव्हा ती घ्यायला जाते ना, तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की हे घे बोलून घे. आजीने फोन दिलाय म्हणून लगेचच सिद्धूसोबत ती बोलायला सुरुवात करते. सिद्धू म्हणत असतो की तू आता स्वतःची काळजी घेतेस ना, व्यवस्थित सगळं चाललं आहे ना? हो हो, चाललं आहे सगळं व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. ते काय आहे ना की जरा मी पडले होते आराम करायला, पण आजी आल्या, आजीने मला गोळीची आठवण करून दिली, काळजी करू नका, असं देखील ती आता सिद्धूला सांगते. त्यानंतर ती फोन ठेवते. तर इकडे आता ती गोळी खायला जातच असते. तेवढ्यातच ना आता तिथे रेणुका आलेली असते आणि रेणुका थांबवते. रेणुकाने आता भावनाचा हात धरलेला असतो. भावनाचा जसा ती हात धरते ना, तसं मात्र आता भावना बघत बसते. तर आजीसुद्धा म्हणते की काय झालं अगं, तिला गोळ्या दिल्या त्या घेऊ दे की वेळेवर. मग आता भावनासुद्धा म्हणते की आई, गोळ्याच खायच्या आहेत, काय झालं तुम्हाला? मग आता इकडे मात्र आजी काही केल्या ऐकत नसते. ती आता गोळ्याच्याच मागे लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं की आजीच्या इकडे बाजूला बसायला जानू आलेली असते. आणि जानू आजीला म्हणत असते की आजी, तुला तर चांगलंच माहिती आहे ना की मी तुला किती बोलते तुझ्यासोबत, ते मला सगळ्या काही गोष्टी तुझ्यासोबतच शेअर करायला आवडतात. आताही बघितलंस ना, मला किती आवडतं तुझ्यासोबत सगळ्या काही गोष्टी शेअर करायला. तेव्हासुद्धा मला काही बोलायचं असेल ना, तेव्हा मी तुझ्याशीच बोलायची, माहिती आहे ना. आणि आत्तासुद्धा सांगू का, मी ना त्या जयंत कानेटकरांच्या प्रेमात पडली आहे. मग त्यांच्या प्रेमात पडल्यानंतर ना, खरं तर ना मला असं वाटतंय की कधी एकदा ना तुझ्याशी बोलते, म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले. पण तू एकदम ठीक असली असतीस ना, ठणठणीत असली असतीस ना, तर अजून मला ना बरं वाटलं असतं बघ तुझ्याशी बोलायला, असंही ती आता बोलत असते. त्याच वेळेला जयंतचं नाव घेतल्याबरोबर आता खूपच जास्त टेन्शन मात्र इकडे असणाऱ्या आजीला येत असतं. कारण आजीने त्या जयंतला चांगलं ओळखलेलं असतं की जयंत हा माणूस कसा आहे, काय आहे, हे आजीला माहिती
असतं आणि त्यामुळेच ना आजीला खूप जास्त टेन्शन येतं की ही जयंतबद्दल हे सगळं काही बोलते जे की हिने बोलायला नको होतं. कारण जयंत हा असा माणूस आहे ना की त्याने आजीने ओळखलेलं होतं. आज आजीची जी अवस्था आहे ती फक्त ह्या जयंत कानिटकरमुळे आहे आणि म्हणूनच तिला त्या जयंतचा राग येत असतो. जयंतवर प्रेम आहे हे जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र आता रागातच आजी उठलेली असते. आजीला सांगायचं असतं की हे सगळं नको करू, पण आजीच्या तोंडात ना आता शब्द फुटत नसतात. आजीला बोलता येत नसतं. त्याची सोयसुद्धा जयंतने केलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आजीच्या कुशीत जानू विसावलेली असते. इकडे मात्र आता दुसरीकडे रेणुका म्हणत असते की ही गोळी घेऊ नकोस. मग आता आजी म्हणत असते की असं का गोळी घेऊ नको, असं का म्हणतेस तू? अगं खाऊ दे ना गोळ्या, तिच्या वेळेवर तिला गोळ्या खायला नकोत का? मग आजीला रेणुका सांगते की डॉक्टरांनी सांगितलं आहे की काही न खाता अशीच गोळी घ्यायची नसते, आधी खायला लागतं आणि मग गोळी घ्यायला लागते. माझी म्हणते ठीक आहे, तिला काहीतरी खायला वगैरे दे मग आणि तिला गोळी दे. असं बोलल्यानंतर आजी तिकडनं निघून जाते. तर रेणुकासुद्धा आता दार बघते, दार लावून घेते आणि ती आता भावनासोबत बोलत असते. भावनाला ती म्हणत असते की बरं झालं मी वेळेवर आले, पण आई मला डॉक्टरांनी असं काहीच सांगितलं नाही आहे की ही गोळी जेवणानंतर वगैरे घ्यायची आहे, तुम्ही असं का बोलल्या? त्यावर आता रेणुका सांगत असते की ते काय ना आजी आणि नीलांबरी वहिनी ज्या काही तुझ्याशी आता बोलायचं चांगलं चांगलं नाटक करतायत हे सगळं काही नाटकच आहे. तू असं समजू नको की त्यांना तुझ्या बाळाबद्दल वाटतंय, त्यांना तुझ्या बाळाबद्दल काही म्हणजे काही वाटत नाही आहे. मी म्हणून तुला सांगते की तू त्यांच्यापासून सावध राहा. आत्तासुद्धा ती गोळी आणली होती ना, त्यांनी ती गोळी बदली केली होती हे मी कालच पाहिलं होतं. मुद्दामून तुमच्याबरोबर बोलताना गुंतवून ठेवलं त्याने आणि ती गोळी बदलायचं काम निलंबरने केलं होतं. त्यामुळे तू कधीही ना सावध राहत जा. ती लोकं काही बोलतील, काही झालं तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही हे सुद्धा आता सांगितलं जातं. आणि मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र भावनाला धक्काच बसतो. भावनाला रेणुकाने हेही सांगितलेलं असतं की तू ना कोणीही दिलेलं काही खायचं नाही, फक्त माझं ऐकायचं, मी आणि सिद्धू जे देऊ ना तेच खायचं, बाकी कोणीही दिलेलं काही खायचं नाही असं देखील रेणुकाने भावनाला सांगितलेलं असतं. भावना म्हणते की खरंच ना आई, आज तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हणून, जर आज तुम्ही माझ्या पाठीशी नसला असतात तर माझं काय झालं असतं. खरंच मी विचारही करू शकत नाही. एवढा मला त्रास होतोय ना की ह्या सगळ्या गोष्टी आजी अशा कशा काय वागू शकतात. कालचं वागणं बघून मला वाटलं होतं की आजी माझ्या बाळाचा माझा विचार करतील. अगं नाही, कसं काय विचार करतील ती लोकं तुझ्या बाळाचा तुझा? त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही आहे. मला माहिती आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी, असंही आता म्हटलं जातं. मग भावनाला रेणुकाने एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं ना, त्यामुळे भावना आता म्हणत असते की खरंच माझे सासूबाई नाहीच वाटत तुम्ही मला, माझ्या अगदी मैत्रिणीसारख्या आहात. जीवाभावाच्या जेव्हा मला गरज लागते ना तेव्हा तुम्ही माझ्यासाठी अशा धावून येता ना, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र आता रेणुका ऐकतच राहते. रेणुकाला सुद्धा खूप छान वाटत असतं की भावना तिच्याबद्दल एवढं सगळं छान बोलत आहे ऐकून. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे मात्र आता सगळी तयारी वगैरे करायचं काम चालू असतं, पण अजूनही थोडं काम बाकीच आहे. थांबा, आपल्याला ना एकदम फुलांचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे, या गोष्टी ठरत असतात आणि तेव्हाच ना तिथे आता आरती आलेली असते आणि आरती जेव्हा येते तेव्हा म्हणत असते की आई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. काय झालं आहे बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? मग आरती म्हणते की खरं तर ना मला ना इमर्जन्सीमध्ये ना एका ठिकाणी जावं लागते, ते खरं तर प्रॉब्लेम झाला आहे. ते म्हणजे ना मी विचारही केला नव्हता की ह्या सगळ्या गोष्टी अशा होतील. अचानकपणे 6 महिन्यासाठी पंजाबला जावं लागते, का तर फुलांची जी काही कामं आहेत ना ती करायची आहेत आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शिकायला मिळते त्यासाठी. मग लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की त्यात काय एवढं, जा ना, आम्हाला काय त्याच्यात, उलट तुम्ही काहीतरी शिकताय ही चांगलीच गोष्ट आहे ना. पण आता मला सांग, असं अचानक ठरले तर तुला काही खायला प्यायला काही हवं असेल तर तसं सांग ना, तसं मला बनवायला, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ती विचारते ना तेव्हा मात्र आता सांगत असते की आई तशी सगळी एकदमच घाईच आहे, ते तर विचारूच नका, खूप जास्त घाई झाली, पण तरीसुद्धा असू दे, बघते कसं काय ते. नाही तुला मी असंच जाऊ देणार नाही आहे, तुला काही ना काही तर घेऊन जायलाच लागणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पंजाबला जाण्याची एवढी मोठी संधी मिळते, मग त्या संधीचं तर सोनं करायलाच हवं. असं काहीच चालणार नाही आहे. तू बाकी काही घराची काळजी करू नकोस, इथे सांभाळायला मी आहे आणि तुला जेवढं काही शिकायचं आहे, काही करायचं आहे
आहे ना ते बिनधास्तपणे कर असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता एवढं आत्मीयतेने लक्ष्मी बोलते हे बघूनच ना आरतीला खूप जास्त आनंद होतो. तर बँकीसुद्धा खूप जास्त खुश असतो, कारण लक्ष्मीने त्यांना ह्या सगळ्या काळामध्ये समजवून घेतलेलं असतं. त्यामुळे आता खूपच जास्त चांगलं वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता वँकीसुद्धा आरतीला या सगळ्या कामामध्ये मदत करत असतो. त्यामुळे आता इकडे सगळेजण कौतुकही तेवढंच करत असतात. तर पुढे मात्र आता दोघंही जण लगेचच तिकडनं जायला निघतात, कारण त्यांना आता पुढे बरीच कामं आहेत तीसुद्धा करायची असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं लक्ष्मी आणि श्रीनिवास हे मात्र खूप जास्त खुश असतात, कारण त्यांना माहिती असतं की खरंच ना हे दोघंही जण किती किती विचार करतात ना ह्या सगळ्या गोष्टीचा, असंही म्हणून आता ते खुश असतात. इकडे आता सिद्धू आनंदातच आलेला असतो आणि जोरजोरात भावनाला हाका मारत असतो. भावनाला तो पटकन बोलवून घेतो. तर भावनासुद्धा तिथे आलेली असते. भावना तिथे आल्यावर सिद्धू तिला म्हणत असतो की तुला सांगू का, आजचं माझं भाषण आहे ना एकदम भारी झालं, पण चल ना आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. मग त्याच वेळेला ती विचारते की कुठे जायचं आहे बाहेर ते तरी सांग का. मग आता त्याच वेळेला चल आता मी तुला आधी सांगतो, पण तू गोळ्या घेतल्या आहेस का. त्यावर भावना ओघाओघात बोलून जाते की नाही, गोळ्या घ्यायच्या राहिलेल्या आहेत. मग आता भावनाला टेन्शनसुद्धा येतं की गोळी तर मी खाल्ली नाही आहे, पण आईने सांगितल्यानंतर गोळी पण तर मी बदली केली नाही आहे, आता काय करायचं असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र ती मनात तो विचार करत असते. तर नीलांबरी म्हणते की मी गोळ्या घेऊन येते, पण त्यावर सिद्धू म्हणतो की नको नीलांबरी वहिनी, मी जातो गोळी घ्यायला. आणि मग काय तो वरती रूममध्ये जातो, गोळ्यांचा वगैरे डब्बा घेऊन तो लगेच खाली आलेला असतो. आणि जेव्हा तो गोळ्यांचा डब्बा घेऊन खाली येतो ना तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते भावनाला की बघ बाळा, हे असं हैगई करून चालणार नाही, ज्या काही औषधं आहेत त्या व्यवस्थित घेत जा, असा काही उशीर करू नकोस असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता आजी जी आहे ती म्हणत असते की स्वतःची जास्त काळजी घेत जा. भावनाची ती वरवर काळजी करत असते. सिद्धूने गोळ्यांचा डबा आणलेला असतो आणि आता सिद्धू जो आहे तो आता खायला देणारच असतो गोळ्या. त्याच आता इकडे लगेचच रेणुका तिथे जाते आणि रेणुका म्हणत असते की थांब, मी आहे ना, थांब मी देते. आणि असं बोलून ती आता पुढे येते आणि ती आता गोळ्या द्यायला सुरुवात करते. आणि मग गोळ्या देताना भावनाला आधीच डोळ्याने इशारा करून ती सांगते की तू काळजी करू नकोस, गोळ्या ऑलरेडी मी बदली केलेल्या आहेत. त्यामुळे आता बरं देखील भावनाला वाटतं की चला फायनली आपल्यासाठी खूप चांगलं असं आई करतायत, त्यामुळे ती खुश असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की नीलांबरी आणि आजी खूप जास्त खुश असतात, कारण भावनाने गोळी घेतलेली असते. तर सिद्धू आता भावनाला घेऊन तिकडनं गेलेला असतो. मग आता रेणुकाला बरं वाटत असतं की चला फायनली आपण कशा ना कशा कारणावर ना का होईना भावनाला या सगळ्या संकटातून वाचवलं. दुसरीकडे आता विश्वा आणि त्याचसोबत जानू हे दोघंही जण गप्पा मारत असतात. त्याच वेळेला विश्वा म्हणत असतो की बघ ना, आता हे जग इतकं पुढे गेले ना की काय बोलावं ना खरंच कळत नाही. आणि त्याच वेळेला हे जग पुढे गेलेलं असताना तो म्हणत असतो की बघ ना, आता AIचा जमाना आहे, पण तुला सांगू का, ह्या फाईलचे सुद्धा सगळं AIच जनरेटेड केलेलं आहे आणि यामध्ये बघ ना किती स्पेलिंग मिस्टेक आहेत. आणि त्यावर ना तो एक वाक्यसुद्धा तिला बोलून दाखवतो आणि त्यामुळे त्या दोघांमध्येच आता हसूचं वातावरण आलेलं असतं. म्हणजे दोघंही जण खुश असतात आणि दोघंही जण एवढं हसत खेळत बोलत असतात ना. तेच आता जयंत केबिनमध्ये बसून मोबाईलने बघत असतो. आणि जेव्हा जयंत या सगळ्या काही गोष्टी केबिनमध्ये बसून जेव्हा बघत असतो ना तेव्हा मात्र आता जयंतला हे सगळं बघून तर राग येत असतो. त्याचा आता राग हा सीमापलीकडे गेलेला असतो, कारण आहे ना त्याला या सगळ्या काही गोष्टी सहन होत नसतात. आणि त्यामुळेच आता तो लगेच जानूच्या फोनवर फोन करून जानूला केबिनमध्ये बोलवून घेत असतो. आणि जानूला जेव्हा केबिनमध्ये बोलवायचं तो ठरवतो ना तेव्हा जानू तिचा फोनही उचलत नसते. जानू आता फोन न उचलत असल्यामुळे अजूनच ना आता राग येत असतो इथे असणाऱ्या जयंतला असंच वाटत असतं की जानूने काही झालं तरी पुढे जाऊ नये, आणि म्हणूनच आता तो कंटिन्यू तिला कॉल करत असतो. त्यानंतर डायरेक्टली त्याने कॉल केलेला असतो तो म्हणजे तिथे असलेल्या त्या फोनवर, आणि स्वतःच्या त्या लँडलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर मग ती फोन उचलते. आणि तेव्हाच ना आता सांगितलं जातं की चला आता मात्र तू लवकरात लवकर केबिनमध्ये ये असं सांगितलेलं असतं आणि केबिनमध्ये बोलवून घेतलेलं असतं. केबिनमध्ये बोलवून घेतलं म्हटल्यावर आता विश्वाला समजतं की ह्याला त्रास झालेला आहे, आपण दोघं एकत्र आलो आहे त्याला कळलं असणार आहे, आपण दोघं जण हसत खेळत गप्पा मारतोय आणि त्याला त्याच गोष्टी नको असतील आणि म्हणूनच तर त्याने तुला बोलवून घेतलं असेल असंही आता म्हटलं जातं.
आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे जानू म्हणत असते की असं काही नाही आहे. उलट त्या दिवशी मी त्यांना त्या श्वेतासोबत बघितलं तेव्हा ते किती जलस फील झाले होते, तसंच असणार आहे आणि आतासुद्धा तसंच झालं आहे. त्यासाठीच ते जलस झाले असतील, बाकी काही नाही असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून आता त्या सगळ्या रागराग होत असतो, तेव्हा विश्वाने आता एक नवीन प्लॅन करायचं ठरवलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता आरती आणि संतोष हे रस्त्यावरून जात असतात, तेव्हा त्यांचं कन्व्हर्सेशन होत असतं. आरती म्हणत असते की बरं झालं बाबा, आता सगळ्या काही गोष्टी नीट होत आहेत. म्हणजे आईबाबांकडनं कळलं की आरती आणि वँकी पंजाबला गेले आहेत म्हटले, म्हणजे आरती आणि वँकीमध्ये सगळं काही आता व्यवस्थित सुरू आहे ही गोष्ट आता कळलेली असते. आणि त्यामुळेच ना या गोष्टी कळल्यामुळे आता संतोष हा थोडा जलस फील होत असतो, कारण त्याला वाटत असतं की सगळं काही आपलं आहे. मग दुसरीकडे आता त्यांचं हे सुद्धा कन्व्हर्सेशन सुरू असतं की आता जानूची सुद्धा मेमरी व्यवस्थित होते, सगळं काही तिला आठवतं आहे. आता जानूचं आणि जयंतचं लग्न असणार आहे. जयंत किती मनाने चांगला आहे ना, हे देखील आता बोललं जात असतं. पण जयंतसारखा खुनी माणूस तो तर एकदमच बेकार आहे. हे तुम्ही माझ्यासमोर बोललाय, जयंतबद्दल एकही चुकीचा शब्द ना आईबाबांसमोर काढू नका. आईबाबांसमोर जर तुम्ही ह्या गोष्टी बोलायला गेलात ना, तर लक्षात ठेवा आईबाबा काय विचार करतील ते. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की आईबाबांना त्यांच्याबद्दल खूप काही वाटतं आणि जर चुकीचं काही बोलायला जाल तर त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. या गोष्टी लक्षात ठेवा असंही आता म्हटलेलं असतं. त्यामुळे आता इकडे मात्र खूप जास्त आनंद या दोघींनाही होत असतो. या दोघीही जणी विचार करत असतात की चला आपण जे काही ठरवले ते आपले सक्सेस होते. म्हणजेच त्यांना असंच वाटत असतं की चला आपण ज्या काही गोष्टी प्लॅनिंग करून केल्या आहेत ना, त्या एकदम परफेक्ट घडत आहेत. आणि त्यानुसारच आता त्यांचं बोलणं सुरू असतं. एव्हाना तिच्या पोटात दुखायला लागलं असेल आणि तिला आता कळासुद्धा येऊ लागल्या असतील, असं काहीसं त्या दोघींना वाटत असतं. तेवढ्यात भावना सिद्धू अगदीच हसत हसत आलेले असतात. आणि भावना सिद्धू जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा मात्र आता विचारलं जातं आणि ते दोघंही जण बोलत असतात की तुमच्यासाठी ना आम्ही मस्त असं खायला आणलेलं आहे. अरे काय आणलं आहे? मग त्यांनी आता कुल्फी आणलेली असते आणि सगळ्यांसाठी कुल्फी आणलेली आहे हे बघूनच ना आनंद होत असतो. रेणुकासाठी खास 2 कुल्फी आणलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की एक मित्र जो आहे तो मित्र विश्वाला कॉलेजमधला भेटलेला असतो. त्यांना असंच वाटत असतं की काही झालं ना तरीसुद्धा आता जानूला ठीक करण्यासाठी याच मित्राची गरज लागणार आहे हे विश्वाला माहिती होतं आणि विश्वा म्हणूनच त्याला भेटायला गेलेला होता, त्याच्याशी बोलत होता. त्याच वेळेला विश्वाला तो म्हणत असतो की ऑल ओके ना, काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला विश्वा जयंतबद्दल सांगतो आणि जानूला सध्या तरी आपली खूप जास्त गरज आहे हे सुद्धा समजावून सांगत असतो. म्हणजे मला कळलं नाही काय आहे. आता जानूचं जयंतचं म्हटल्यावर तो निघून जात असतो, कारण जयंतने जे काही हाल केले होते ते सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता आठवू लागलेल्या असतात. त्यामुळेच त्याला जयंत आणि जानू हे प्रकरण नको असतं. पण त्यावेळेलासुद्धा आता विश्वाने त्याला सगळ्या काही गोष्टी समजवलेल्या असतात. दुसरीकडे जानू ही जयंतच्या केबिनमध्ये बसलेली असते आणि त्यांचं बोलणं सुरू असतं. खरं तर कामानिमित्त तो काही नोट्स तिला लिहायला सांगत असतो आणि त्याने सांगितले त्या पद्धतीने आता ती सगळं काही लिहित असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती लिहित असते ना, तेव्हा मात्र पुढे जयंत हळूच जातो आणि जयंत जेव्हा हळूच जातो ना, तेव्हा आता तो जाऊन जानूचे केस अलगदपणे मागे घेतो आणि तो थोडा असा रोमॅन्टिक झालेला आहे हे जानूलासुद्धा कळतं. जानू ही आता त्याच्याकडे पाहतच राहते. जानूलासुद्धा या सगळ्या गोष्टी अगदीच हव्याहव्याशा वाटत असतात आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश असते. तर इकडे आता पाहायला मिळत असतं की जानू आणि जयंत हे बोलत असतात आणि त्याच वेळेला जयंतने जे काही केस मागून येऊन पाठी घेतलेले असतात, त्यामुळे आता जानू जी आहे ती अगदीच सुखावलेली असते आणि तिला एकदम भारी वाटत असतं. तेवढ्यातच इकडे जयंतचा फोन वाजतो, म्हणून जयंत कॉल रिसीव करतो. तर जयंतला कॉल आलेला असतो तो म्हणजे संतोषचा. संतोषला आता पैसे घ्यायची नेहमीप्रमाणे हौस असते, अगदीच तो तसंच करत असतो आणि त्यामुळेच आता तो ज्या वेळेला बोलत असतो ना, तेव्हा म्हणत असतो की काय मग आता तुम्ही लग्न करताय असं कळलं, पण तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे, ते म्हणजे तुम्ही विसरताय का काही गोष्टी ज्या अमराईत घडल्या होत्या गाडे पाटीलांच्या. मग तेव्हा जयंतला आठवतं की त्याच्याकडनं काय चूक झाली आहे ती. मग जयंत म्हणतो की तुम्हाला मी तुमचे पैसे दिले आहेत ना, मग तुम्ही मला का त्रास देताय, का माझ्या मागे लागलात, का छळतायत मला. मग तेव्हा तो म्हणत असतो की का
मी छळू नको का तुम्हाला? अहो पैसे हवे तर मी काही करू शकतो. मग आता किती पैसे पाहिजेत? 10 लाख रुपये. 10 लाख रुपये टाका अकाउंटला, मग बघूया आपण काय करायचं ते. संतोष असे करून आहे ना या जयंतकडनं पैसे लुटत असतो. त्याला आता फक्त इकडनं तिकडनं पैसे मिळाल्याशी मतलब असतं आणि त्याचसाठी त्याने आता खूप जास्त लुटालूट लावलेली असते आणि तो इतके पैसे मागत असतो. हे सगळं काही त्याचं मुद्दामून सुरू असतं आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे जयंतला संताप येत असतो. भावना आणि सिद्धू घरात आलेले असतात. तर सिद्धू विचार करतो की भावनाला काय झालं आहे, ती एवढी डिस्टर्ब का आहे आणि त्याच वेळेला तो तिला विचारतो सुद्धा, ऑल ओके आहे ना. त्यावर सिद्धूला भावना बाकी घडलेल्या गोष्टी सांगत नाही, पण तिला ना सारखं आता तेच आठवत राहतं आणि म्हणूनच मग ती आता त्याचा विचार करत असते. आणि मग काय, जेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा मात्र ती आता सिद्धूला त्या गोष्टी सांगत नाही. सिद्धूला त्या गोष्टींपासून ती लांब ठेवते. फक्त ती सिद्धूला सांगत असते की काय ना, सिंचन आणि हरीश भाऊजींचं कळले, ते दोघंही जण थोडं वेगळे वागत आहेत, वेगळे राहायला लागलेत, त्यामुळे थोडं वाईट वाटतं हो. कधी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी नको व्हायला, पण काय करायचं ह्या दोघांचं सुद्धा, असंही ती आता म्हणत असते. त्यावेळेला तिला आता कसं तो समजावत असतो की तू काळजी करू नको, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, असं बोलून तो तिला समजावत असतो. इकडे आता भावनाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन त्याला दिसत असतं आणि त्याला काळजीही वाटत असते आणि म्हणूनच तो आता भावनाला सांगत असतो की तू नको काळजी करू गं, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. तू जर विचार करत बसलीस तर कसं होईल गं, एवढा जास्त विचार करू नको, असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की काय चाललंय, तू व्यवस्थित गोळ्या दिल्यास का? तर आता नीलांबरी म्हणते की मी कसं गोळ्यांमध्ये काहीतरी करेन, असं कसं म्हणताय आई, मी सगळ्या गोळ्या व्यवस्थित दिलेल्या आहेत, तुम्हाला वाटतंय का तसं? तर तसा विचार करू नका, कारण आहे ना मलासुद्धा तिचं बाळ ह्या जगात आलेलं नको आहे आणि तुम्ही विसरताय का, तिच्या जर बाळामुळे आपल्या घरामध्ये त्रास होणार असेल तर तिच्यासाठी आपण का विचार चांगला करायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर त्या गोळीने जर फरक पडत नसेल ना, तर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. काही झालं तरी सुद्धा आपल्या बाबांचा प्रश्न आहे. मग मी शांत बसेन असं वाटतंय का? तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी काहीतरी करते. आणि असं बोलून आहे ना तिने आता ठरवलेलं असतं की वाट लावून टाकायची आणि म्हणूनच ती आता ह्या सगळ्या गोष्टी ठरवते आणि म्हणूनच ती आता म्हणू लागते की मी आता काहीतरी जालूम उपाय काढते, तुम्ही तर आता बघतच बसा. काही झालं ना तरीसुद्धा तिला आता काही वाचता येत नसतं बघा, असंही ती बोलून आता सगळ्या काही गोष्टी ठरवत असते. आजीला तर हेच हवं असतं की कधी एकदा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मर्जीने होत आहेत, आपल्या मर्जीप्रमाणे होत आहेत, त्याचसाठी आजी आता विचार करत असते. आणि आता तिला माहिती असतं की नीलांबरीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, नीलांबरी तिला हवं आहे हे करण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते, या गोष्टी बरोबर माहिती होत्या. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सिद्धू जो आहे तो आता जाणार असतो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्येच जेव्हा तो आता जातो तेव्हा मस्त त्यांनी आता गाणी वगैरे लावलेली असतात आणि तेव्हा तो विचार करत असतो की कधी एकदाशी ही येईल आणि कधी एकदा तो तिला बघेल, हे त्याला होत असतं. आणि तेवढ्यातच ना त्यांनी गाणी वगैरे लावलेली असतात, तेवढं त्याला फोन येऊ लागतो आणि तो असतो फोन म्हणजे तो संतोष त्याला फोन लावत असतो, पण संतोषचा कॉल काही हा उचलत नसतो. मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो गाडीच्या काचेतनं बघतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा तोच माणूस तर नाही ना जो आपल्याला कॉल करतोय, कारण का तो पण तेवढ्याच वेळेला कानाला फोन लावत असतो आणि तेवढ्यातच तो सगळ्या काही गोष्टी करत असतो. म्हणून त्याला वाटत असतं की हा तोच माणूस असेल आणि त्यामुळेच तो आपल्याला त्रास देतोय. मग आता तो गाडीतून उतरून बघायचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.